नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 करिता पेपर क्रमांक 1 मधील अत्यंत महत्त्वाचे असे रिपीटेड टॉपिक्स आपण बघणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं सिलेबस 10 युनिट्समध्ये आहे. पण फक्तच या 10 युनिटवरच क्वेश्चन येणार असं नाही. सिलेबस व्यतिरिक्त देखील असे अनेक महत्त्वाचे टॉपिक्स आहे, जे परीक्षेत आपल्याला विचारलं जात आहे. असेच महत्त्वाचे टॉपिक आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण आज डिस्कशन करणार आहोत, जे येणाऱ्या पर्टिक्युलर पेपरसाठी आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे हे नवीन टॉपिक आहे पूर्णतः, जे लास्ट इयर खूप जास्त फोकस केलेलं आहे. इव्हन 2024 मध्ये देखील या पर्टिक्युलर भागातून आपल्याला प्रश्न आलेले आहेत. सोबतच मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन याकरिता आता फक्त 50 दिवस राहिलेले आहे. याकरिता 10 ऑगस्ट पासून आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे, ज्याला जॉइन करण्याची फीस ₹2600 आहे. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षाची, 50 मॉक टेस्ट, 10 वर्षाचं PYQ सोबत नोट्स आहे. दररोज रात्री 8 वाजता आणि 7 वाजता लाईव्ह सेशन असेल, जे आपण रेकॉर्डेड देखील बघू शकतो. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे. यावर कॉन्टॅक्ट करून आपण आजच कोर्सला जॉइन करू शकता. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये देखील 10 ऑगस्ट पासून आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे. ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉचं सब्जेक्ट अवेलेबल आहे. फीज आहे 4000. हे ऑफिशियल नंबर्स आहे. यावर कॉन्टॅक्ट करून आपण पेपर 2 ला जॉइन करू शकतो. तर लक्षात घ्या, प्रश्न आलेले आहे DI वर. या 2025 मध्ये जे DI वर डेटा इंटरप्रिटेशन वर जो प्रश्न आलेलं, ते टेबल बेस आहे. पर्टिक्युलर टेबल फॉर्म मध्ये आपल्याला 5 प्रश्न जे आहे, 5 क्वेश्चन्स आलेले आहेत. या व्यतिरिक्त जर मी युनिट 8 चा विचार केलेलं, तर युनिट 8 मध्ये फाईल फॉर्मॅटवर प्रश्न आहे, क्लाउड कम्प्युटिंगवर प्रश्न आहे, देन युनिकोड हे खूप महत्त्वाचं आहे, व्यवस्थित करायला हवं. देन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज म्हणजे टेलिग्राफ, ठीक आहे, कॅमेरा कधी आलेला, रेडिओ, दूरचित्रवाणी यांचं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आपल्याला सेट करायला विचारलेलं होतं. त्यामुळे यांच्याविषयी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. सोबतच वेब 2.0 याविषयी देखील आपल्याला प्रश्न जे आहे परीक्षेला आलेलं. यापूर्वी देखील वेबवर आधारित प्रश्न 2024 मध्ये देखील विचारलेलं होतं. द नेक्स्ट टॉपिक आहे 2024 आणि 25 मध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्स आंतरराष्ट्रीय सौर संघटनवर प्रश्न आहे. सोबतच कॉप जे आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 21 जी पॅरिसला झालेली आहे, त्यावर प्रश्न आलेला आहे. याचा अर्थ कॉप विषयी खूप व्यवस्थित आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. हा संपूर्णतः युनिट 9 चा हा पार्ट आहे. पर्यावरण संरक्षण कायदा आणि त्यामधील जे अनुसूचित आहे त्याविषयी प्रश्न आहे. त्यामुळे फक्त पर्यावरण संरक्षण कायदा कधी आला, त्याला छत्री कायदा का म्हणतात, फक्त तिथपर्यंत आपला अभ्यास जो आहे मर्यादित न ठेवता आणखीन डिटेलमध्ये त्याला अभ्यास करा. पोषक प्रदूषकांना अभ्यास करा. पोल्युशनचे सगळेच प्रकार अभ्यासा आणि हे प्रकार अभ्यास करीत असताना त्यांचं काय परिणाम होतं हे अभ्यास करणं. कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे इम्पॅक्ट पडत आहे, जसं हवा प्रदूषणचं विचारलेलं आहे, पाणीचं देखील यापूर्वी आलेलं आहे. त्यामुळे इम्पॅक्ट अभ्यास करणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. देन युनिट 10 चा जर आपण विचार केलेलं, युनिट 10 हायर एज्युकेशनवर आहे, ज्यामध्ये ब्रिटिश काळामधील भारतीय शिक्षण याचं वर आधारित प्रश्न आलेलं. सँडलर आयोगावर प्रश्न आहे. बुद्धिझम म्हणजे शिक्षण व्यवस्था याविषयी मी तुम्हाला गाईडन्स व्हिडिओ देखील प्रोव्हाईड केलेला आहे. वैदिक एज्युकेशनवर प्रश्न येतात. देन जैनवादी शिक्षण 2024 मध्ये जे आहे ना, मदरसा याचा अर्थ काय? मध्यकालीन एज्युकेशन 2025 सॉरी 25 म्हणत आहे, 24 मध्ये आणि त्यापूर्वी 2 वर्ष कंटिन्यू
मध्यकालीन शिक्षणावर प्रश्न आलेला आहे. तर पुढच्या वर्षी म्हणजे 2026चं जर आपण परीक्षेचा विचार करीत आहोत, तर एन्शियंट एज्युकेशन पासून तर 2020 पर्यंत तुम्हाला अभ्यास करणं जरा महत्त्वाचं ठरेल. यानंतर युनिट 1चं जर आपण विचार केलेलं, युनिट 1 टीचिंगवर आधारित आहे, ज्यामध्ये लेव्हल ऑफ टीचिंग हा खूप महत्त्वाचं पर्टिक्युलर काय आहे, टॉपिक आहे, ज्यावर प्रश्न येतात. लास्ट इयर प्रश्न आलेला आहे रिफ्लेक्टिव्ह लेव्हल ऑफ टीचिंगवर. देन टीचिंग्स मेथड करा. ठीक आहे. टीचिंग्स मेथड देखील खूप महत्त्वाचा पर्टिक्युलर टॉपिक आहे. ठीक आहे. टीचर सेंटर्ड मेथड अँड स्टुडंट सेंटर्डवर अभ्यास करा. स्वयंप्रभावर प्रश्न येतात. स्वयंवर देखील प्रश्न येतात. देन जे काही टर्म्स असतात म्हणजे शॉर्ट फॉर्म यावर प्रश्न आहे. इव्हॅल्युएशनचे संपूर्ण प्रकार आपण अभ्यास करा. ठीक आहे. समेटिव्ह, फॉर्मेटिव्ह ठीक आहे. हे सगळं अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, याला स्किप करू नका. यानंतरच्या भागात संशोधन म्हणजेच युनिट क्रमांक 2चा जर विचार केलेलं, तर 2 मध्ये संशोधनाचा प्रकार अभ्यास करा. सॉफ्टवेअर खूप गरजेचं आहे. संशोधनामध्ये सॉफ्टवेअर्सची काय भूमिका आहे? कुठले सॉफ्टवेअर्सचं काय काम आहे? देन पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच लास्ट 2 इयर्स पासून हा प्रश्न वारंवार येत आहे. देन संशोधनासंबंधित जे लेखन संबंधित आपण जे संदर्भ वापरतो, त्याचं फॉर्म्स देखील आपल्याला परीक्षेत येतात. देन नैतिकता काय आहे? प्लॅगरिझम काय आहे? विशेषता काय आहे? हे संशोधनाविषयी महत्त्वाच्या टर्म्स आहे, ज्याविषयी डिटेलमध्ये माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे याला स्किप करायचं नाही. त्यानंतर एक उतारांवर 5 प्रश्न येतात 10 गुणांसाठी. ठीक आहे. तर याचं प्रॅक्टिस करू शकता. ॲपवर देखील भरपूर पर्टिक्युलर पॅसेज अवेलेबल आहे. कारण पॅसेजवर डायरेक्ट 10 मार्क आहे. देन कम्युनिकेशनचे प्रकार, ठीक. दूरदर्शन, आकाशवाणी, देन ऑनलाईन मीटिंग्स वगैरेंवर देखील प्रश्न आपल्याला युनिट क्रमांक 4 मधून विचारलेले आहे. ठीक. कम्युनिकेशनचं डेफिनेशन पूर्वी आलेलं, पण 25च्या पेपरमध्ये व्याख्या तर नाही, पण टर्म्स किंवा बेसिक ऑफ कम्युनिकेशन विचारलेलं आहे. गणित, मॅथ्स अँड रिझनिंगमध्ये नफा, घड्याळ, नंबर सीरीज, लेटर सीरीजवर देखील प्रश्न आलेला आहे. चक्रवाढ व्याज, ठीक आहे. गुणोत्तर म्हणजे काटकोन त्रिकोणात काढणं, डायरेक्शन, व्हॅलिड कन्क्ल्युजन, अंकश्रेणींवर प्रश्न आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे मेजर टॉपिक आहे, जे 2025 मध्ये आलेले आणि यातील बरेचसे टॉपिक 2024 मध्ये देखील रिपीट झालेले आहे. त्यामुळे 2026चा अभ्यास करीत असताना या टॉपिक्सला स्किप करू नका. 10 ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू झालेली आहे. याला आपण जॉइन करू शकता. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपण पर्टिक्युलर कोर्सला जॉइन करू शकता. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. उद्या आपण 2024चं देखील ॲनलाइज करूया. यातून मॅक्सिमम आपल्याकडे जे आहे क्वेश्चन्स कसं अभ्यास करायचं किंवा टॉपिक्स कसे काढायचं हे देखील आपल्या लक्षात येणार आहे.